नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BCom सेमिस्टर सेकंड फायनान्शियल अकाउंटिंग सेकंड टॉपिक नंबर 2 इन्शुरन्स क्लेम्स प्रॉब्लेम नंबर 6. फाइंड आउट द अमाउंट ऑफ क्लेम टू बी लॉज्ड with the insurance company from the following information relating to आहुरा ब्रदर्स अमरावती. विद्यार्थी मित्रांनो, आहुरा ब्रदर्स अमरावती या कंपनीच्या रिलेटेड माहिती आपल्याला दिलेली आहे. आपल्याला इन्शुरन्स क्लेमची रक्कम शोधून काढायची आहे. फाइंड आउट द अमाउंट ऑफ क्लेम टू बी लॉज्ड विथ द इन्शुरन्स कंपनी. म्हणजे कंपनीचा माल जळालेला आहे, कंपनीनं इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली आहे, मग इन्शुरन्स कंपनीकडे किती रुपयांसाठी आपण क्लेम करणार आहोत ती रक्कम आपल्याला शोधून काढायची. आपण प्रॉब्लेम मध्ये जर बघितलं तर मित्रांनो 4 कॉलम आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. पर्टिक्युलर्स 2021 रुपीज, 2022 रुपीज, 2023 रुपीज आणि 1 जानेवारी 2024 अप टू द डेट ऑफ फायर. म्हणजे 1 जानेवारी 2024 पासून तर ज्या दिवशी मालाला आग लागली त्या दिवसापर्यंत असे एकूण 5 कॉलम दिलेले आहेत. आपण बघू शकतो सुरुवातीला आपल्याला ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. मित्रांनो, ओपनिंग स्टॉक आपण नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. त्यानंतर परचेस लेस रिटर्न, परचेसची रक्कम दिलेली आहे, त्यामध्ये रिटर्न आउटवर्ड ही रक्कम मायनस करून आपल्याला परचेसची रक्कम दिलेली आहे. परचेस म्हणजे खरेदी, मालाची खरेदी आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. त्यानंतर आहे सेल्स, सेल्स म्हणजे मालाची विक्री. मित्रांनो, सेल्स आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो. त्यानंतर आहे वेजेस, वेजेस म्हणजे मजुरी, वेजेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. आणि त्यानंतर आहे क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉकची रक्कम आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सर्वात शेवटी घेतो. मग मित्रांनो, आपल्याला फक्त 3 वर्षांचा डेटा दिलेला आहे आणि त्यानंतर 4थ्या वर्षामध्ये 1 जानेवारी 2024 पासून तर ज्या दिवशी मालाला आग लागली त्या दिवसापर्यंतचा हा डेटा दिलेला आहे. त्यानंतर प्रॉब्लेम मध्ये आपल्याला पुढे सांगितलंय ड्यूरिंग द इयर 2023 द क्लोजिंग स्टॉक इन्क्लुडेड गुड्स परचेस बट नॉट रेकॉर्डेड ₹5,000. 2023 मध्ये क्लोजिंग स्टॉक इन्क्लुडेड, क्लोजिंग स्टॉक मध्ये इन्क्लूड आहे गुड्स परचेस बट नॉट रेकॉर्डेड ₹5,000. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला अनरेकॉर्डेड परचेसची रक्कम दिलेली आहे. म्हणजे आपण माल परचेस केला पण तो परचेस मध्ये ऍड करायचा राहिलेला आहे, अशी रक्कम आहे 5,000. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर द सॅल्वेज स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट ₹9,000. विद्यार्थी मित्रांनो, सॅल्वेज स्टॉक म्हणजे कंपनीमध्ये मालाला आग लागली होती आणि माल जळत असताना 9,000 रुपयांचा स्टॉक जळताना वाचवलेला आहे. आगीतनं जळण्यापासून 9,000 रुपयांचा माल वाचवलेला आहे. त्यानंतर आपल्याला पुढे सांगितलंय द अमाऊंट ऑफ पॉलिसी वॉज ₹34,000. आपण जी पॉलिसी घेतलेली आहे त्या पॉलिसीची रक्कम आहे 34,000. देअर वॉज अँड ॲव्हरेज क्लॉज इन द पॉलिसी. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ॲव्हरेज क्लॉजचा वापर करायचा आहे. त्यानंतर सर्वात शेवटी काय म्हटलंय, द फर्म क्लोज इट्स बुक्स ऑन 31 डिसेंबर एव्हरी इयर. कंपनीचं जे पुस्तक आहे ते 31 डिसेंबरला क्लोज केलं जातं. एव्हरी इयर, प्रत्येक वर्षी 31 डिसेंबरला कंपनीचं बुक हे कंपनीचे जे रेकॉर्ड्स आहेत ते त्या ठिकाणी क्लोज केले जातात. म्हणजे थोडक्यात कंपनीचा जे आर्थिक वर्षाचा जो शेवट आहे तो 31 डिसेंबर आहे. मित्रांनो, हा झाला प्रॉब्लेम. त्यानंतर आता आपल्याला सुरुवातीला 3 वर्षांचं ट्रेडिंग अकाउंट तयार करायचे 2021, 22 आणि 23. मग हे 3 वर्षांचं ट्रेडिंग अकाउंट तयार केल्यानंतर आपल्याला रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल्स मिळेल. त्यानंतर आपल्याला रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल कॅल्क्युलेट करायचा. तो काढल्यानंतर जे आपल्याला मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे त्या मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपल्याला सेल्सची रक्कम दिलेली असते. त्या सेल्सवरनं आपल्याला ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा असतो. मग ग्रॉस प्रॉफिट काढल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला क्लोजिंग स्टॉक मित्रांनो कॅल्क्युलेट करायचा. मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपल्याला
ज्या दिवशी मालाला आग लागली, थोडक्यात त्या दिवशी जो क्लोजिंग स्टॉक आहे तो क्लोजिंग स्टॉक कॅल्क्युलेट करायचा असतो. आणि मग त्यानंतर आणखीन पुढे 2 कॅल्क्युलेशन असतात. त्यामध्ये व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉइड बाय फायर, किती रुपयाचा माल आग लागून जळाला ते आपल्याला मिळेल. आणि त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉज हे शेवटचं कॅल्क्युलेशन असेल, म्हणजे त्यातनं आपल्याला अमाऊंट ऑफ क्लेम, किती रुपयांचा आपण कंपनीकडे क्लेम करणार आहोत, हे सगळं बघायला मिळेल. त्यासाठी मित्रांनो सुरुवातीला आपण बघणार आहोत आता 3 वर्षांचं ट्रेडिंग अकाउंट. आता वरती नाव देणार इन दी बुक्स ऑफ आवरा ब्रदर्स अमरावती ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर 2021-22-23. डेबिट साइड, क्रेडिट साइड. पर्टिक्युलर्स 2021 रुपीज, 2022 रुपीज, 2023 रुपीज. त्यानंतर पुन्हा पर्टिक्युलर क्रेडिट साइडला 2021 रुपीज, 22 रुपीज, 2023 रुपीज. मग मित्रांनो मगाशी मी तुम्हाला प्रॉब्लेमची पूर्ण पोस्टिंग सांगितलेली आहे. ओपनिंग स्टॉक बघा, आता 3 वर्षांचा ओपनिंग स्टॉक आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला घेणार. 2021 चा ओपनिंग स्टॉक आहे 15,000, 22 चा 20,000 आणि 2023 चा ओपनिंग स्टॉक आहे 40,000. त्यानंतर परचेस, मित्रांनो परचेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला घेतो. त्यामध्ये एक ऍडजस्टमेंट आहे बघा, ऍड अनरेकॉर्डेड परचेस, म्हणजे आपण माल खरेदी केला पण त्याची नोंद करायची राहिली होती, असा 5,000 रुपयांचा माल आहे तो मित्रांनो 2023 या वर्षामधला आहे. 2023 मध्ये जे आपल्याला 95,000 दिसत आहेत मित्रांनो त्याला स्टार केलेली आहे, म्हणजे ती रक्कम ऍक्च्युली 90,000 होती, त्यामध्ये आपण अनरेकॉर्डेड परचेसची रक्कम 5,000 रुपये ऍड केलेली आहे. मग परचेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला घेणार. त्यानंतर वेजेस, मजुरी आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला घेतो. 2021 मध्ये 3,000, 2022 मध्ये 5,000 आणि 2023 मध्ये 6,000. त्यानंतर मित्रांनो परचेस आहेत. त्यानंतर आहेत सेल्स, सेल्सची रक्कम आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला घेतो. बाय सेल्स लेस रिटर्न, डेबिट साइडला आपण टू म्हणतो, क्रेडिट साइडला आपण बाय लिहितो. बाय सेल्स 2021 मध्ये 60,000 रुपये, 2022 मध्ये 80,000 आणि 2023 मध्ये 1,30,000 रुपयांचा सेल झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो प्रॉब्लेम मध्ये आपण जर बघितलं तर क्लोजिंग स्टॉकची रक्कम, क्लोजिंग स्टॉक मित्रांनो आपल्याला दिलेला आहे 2021 मध्ये 20,000 आहे, 2022 मध्ये 40,000 आणि 2023 मध्ये क्लोजिंग स्टॉक 50,000 आहे. पण ओपनिंग स्टॉक मध्ये मित्रांनो बघा, आपल्याला ओपनिंग स्टॉक फक्त पहिल्याच वर्षाचा दिलेला आहे. 2021 चा ओपनिंग स्टॉक आहे 15,000. मग आता 2022 चा ओपनिंग स्टॉक आपल्याला दिलेला नाहीये, पण मित्रांनो 2021 चा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो 2022 मध्ये ओपनिंग होईल, म्हणजे 2022 चा ओपनिंग स्टॉक झाला 20,000. त्यानंतर पुन्हा 2023 मध्ये मित्रांनो ओपनिंग स्टॉक दिलेला नाहीये, मग 2022 चा जो क्लोजिंग आहे तो 2023 मध्ये ओपनिंग स्टॉक होईल. या पद्धतीने मित्रांनो ओपनिंग स्टॉक आपण डेबिट साइडला घेतो, क्लोजिंग स्टॉक आपण क्रेडिट साइडला घेतो. मग आता ट्रेडिंग अकाउंटची मित्रांनो पोस्टिंग कंप्लीट झालेली आहे. आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करणार. मोठी बाजू कोणती आहे तर मित्रांनो या प्रॉब्लेम मध्ये मोठी बाजू 3ही वर्षांच्या मोठी बाजू जर आपण बघितली तर क्रेडिट साइड आहे. 2021 ची मोठी बाजू आहे 80,000, 2022 ची मोठी बाजू आहे 1,20,000 आणि 2023 ची मोठी बाजू आहे 1,80,000. जी बाजू मोठी असते ती आपण दोन्ही बाजूला लिहून घेतो. आणि मित्रांनो क्रेडिट साइड मधून जर आपण डेबिट साइड आपण वजा केली तर आपल्याला बॅलन्स मिळेल टू ग्रॉस प्रॉफिट, बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि मित्रांनो याला म्हणणार बॅलन्स शीट फिगर. म्हणजे 2021 मध्ये ग्रॉस प्रॉफिट आला 12,000, 2022 मध्ये 20,000, 2023 मध्ये ग्रॉस प्रॉफिट आला 39,000. ग्रॉस प्रॉफिट म्हणजे मित्रांनो ज्याला आपण ढोबळ नफा असं म्हणतो मराठीमध्ये. मग आता हा ग्रॉस प्रॉफिट काढल्यानंतर आपल्याला पुढचं कॅल्क्युलेशन करायचं आहे, ते म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल. आता कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल कसं कॅल्क्युलेट करणार तर त्याचा हा मित्रांनो फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट भागिले सेल्स गुणिले 100. मग आता 2021 मध्ये ग्रॉस प्रॉफिट जी रक्कम आहे 12,000 भागिले 2021 मध्ये सेल्स आहे 60,000 आणि गुणिले 100. मित्रांनो यांचं कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर आलं 20%. म्हणजे रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल 2020 मध्ये आला 2021 मध्ये आला 20%. 2022 मध्ये ग्रॉस प्रॉफिट 20,000 भागिले सेलची रक्कम आहे 80,000 गुणिले 100. मित्रांनो कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर मिळेल आपल्याला 25%. 2022 मध्ये ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल आला 25%. त्यानंतर 2023 मध्ये 39,000 भागिले 1,30,000 गुणिले 100. मित्रांनो
ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल, रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेलची रक्कम मिळाली आपल्याला 30%. आता एका वर्षात 20%, दुसऱ्या वर्षात 25%, तिसऱ्या वर्षात 30%. मग मित्रांनो रक्कम घ्यायची कोणती? रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेलची रक्कम घ्यायची कोणती? तर त्याच्यासाठी आपल्याला त्याचं ॲव्हरेज काढावं लागेल. मग ते ॲव्हरेज कसं काढणार? तर 3 वर्षांचा आपण ग्रॉस प्रॉफिट ऑन सेलचा रेट काढलेला आहे. 20 अधिक 25 अधिक 30. मित्रांनो या तिघांची बेरीज करायची आणि 3 वर्षांचा ग्रॉस प्रॉफिट रेट आहे म्हणून भागिले 3 करणार. मग यांची बेरीज आली 75 भागिले 3 केलं तर उत्तर आलं 25%. म्हणजे रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल मित्रांनो आपल्याला मिळाला 25%. तिघांचं आपण ॲव्हरेज काढलं 25%. ग्रॉस प्रॉफिट ऑन सेलची रक्कम मिळाली 25%. त्यानंतर पुढे आपल्याला मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट तयार करायचे. हे ट्रेडिंग अकाउंटच आहे, पण हे ट्रेडिंग अकाउंट कधीपासून कुठपर्यंत आहे तर 1 जानेवारी 2024 पासून टू दी डेट ऑफ फायर, ज्या दिवशी मालाला आग लागली त्या दिवसापर्यंतचं हे ट्रेडिंग अकाउंट आहे. अकाउंट म्हटलं की 2 बाजू येतात, डेबिट बाजू, क्रेडिट बाजू. पर्टिक्युलर्स रुपीज. आता मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंट सेमच आहे. सुरुवातीला आपण घेणार ओपनिंग स्टॉक. हा ओपनिंग स्टॉक आपल्याला दिलेला आहे. ओपनिंग स्टॉक आहे 50,000, डेबिट साईडला घेणार. टू परचेस लेस रिटर्न आहे 60,000, डेबिट साईडलाच घेणार. आणि टू वेजेस आहे 4,000. मित्रांनो ओपनिंग स्टॉक डेबिट साईडला येतो, परचेसची रक्कम डेबिट साईडला येते, वेजेसची रक्कम डेबिट साईडला येते. आता क्रेडिट साईडला आपल्याला काय दिले तर मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला येणार सेल्स, बाय सेल्स लेस रिटर्न, रक्कम आहे 84,000. मित्रांनो इथपर्यंत आपल्याला सगळं प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. आता त्यानंतर पुढे मित्रांनो आपल्याला ग्रॉस प्रॉफिट काढायचा आहे. बघा मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपल्याला क्लोजिंग स्टॉक दिलेला नाहीये, पण तो क्लोजिंग स्टॉक काढण्याच्या अगोदर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट काढायचा. हा ग्रॉस प्रॉफिट कसा काढणार तर त्यासाठी मित्रांनो आपण एक रेट कॅल्क्युलेट केला. बघा रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल आणि तो आपला 25% आला. मग या ठिकाणी आपण ग्रॉस प्रॉफिट कशावरती काढणार तर सेल्सवरती काढणार. सेलची रक्कम आहे 84,000. मग 84,000 वरती 25%. टू ग्रॉस प्रॉफिट बॅलन्स कॅरीड डाऊन 25% ऑन सेल्स. सेल्स आहे 84,000. मित्रांनो आपलं उत्तर आलं 21%. 84,000च्या 25% म्हणजे 21,000. मित्रांनो आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळाला 21,000. मग आता ग्रॉस प्रॉफिट मिळाल्यानंतर आपल्याला हे मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचे. अजून मित्रांनो क्लोजिंग स्टॉक मिळालेला नाहीये, त्या अगोदर आपण हे मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट क्लोज करणार. मोठी बाजू आहे डेबिट साईड, जी बाजू मोठी असते ती आपण दोन्ही बाजूला लिहून घेणार. 1,35,000 1,35,000. डेबिट बाजूतनं आपण क्रेडिट बाजू मायनस करणार. जे उत्तर असेल ते उत्तर मित्रांनो असेल आपलं बाय स्टॉक. मित्रांनो हा आपल्याला क्लोजिंग स्टॉक मिळाला आणि हा क्लोजिंग स्टॉक कधीचा आहे तर मित्रांनो हा आपला बॅलन्स आहे. बॅलन्सिंग फिगर आपण याला म्हणणार व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर. ज्या दिवशी कंपनीमध्ये मालाला आग लागली त्या दिवशी आपल्याकडे 51,000 रुपयांचा क्लोजिंग स्टॉक शिल्लक होता. मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंटवरून आपल्याला क्लोजिंग स्टॉक मिळाला. त्यानंतर मित्रांनो आता आपण पुढे जाणार आणि पुढचं कॅल्क्युलेशन आहे ॲसर्टेन द व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. किती रुपयाचा माल आग लागून जळाला ते आपण शोधून काढणार. तर त्यासाठी मित्रांनो आपण स्टॉक ॲज ऑन द डेट ऑफ फायर, ज्या दिवशी मालाला आग लागली त्या दिवशी आपल्याकडे 51,000 रुपयांचा स्टॉक होता. मित्रांनो त्यातनं आपण काय केले 9,000 रुपयाचा स्टॉक जळताना वाचवला. व्हॅल्यू ऑफ सॅल्व्हेज स्टॉक म्हणजे मालाला आग लागली होती त्यातला काही माल जो आपल्याला शक्य आहे तो माल आपण आगीतनं जळण्यापासून वाचवला. असा माल आहे 9,000, तो आपण मायनस करणार. आणि जे उत्तर मिळेल आपल्याला मित्रांनो ते असेल स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. मालाला आग लागली आणि माल जळाला 42,000 रुपयाचा. 42,000 रुपयाचा माल आग लागून जळाला. मित्रांनो व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायरची रक्कम आपल्याला मिळाली. त्यानंतर पुढे आहे ॲप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉज. मित्रांनो आता हे कॅल्क्युलेशन सुद्धा महत्त्वाचं असतं. ॲप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉजचा फॉर्म्युला आहे क्लेम इज इक्वल व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी डिव्हायडेड बाय व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर मल्टिप्लाय बाय लॉस ऑफ स्टॉक. मित्रांनो यातले तीनही रक्कम आपल्याला माहीत आहे. इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम आहे 34,000. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर, ज्या दिवशी मालाला आग लागली त्या दिवशी आपल्याकडे 51,000 रुपयाचा स्टॉक होता, गुणिले लॉस ऑफ स्टॉक, किती रुपयाचा माल जळाला 42,000 रुपयाचा माल जळाला, त्याने आपण गुणाकार करणार गुणिले 42,000. मित्रांनो आपलं उत्तर आलं 28,000. हे आपलं
उत्तर आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं 28,000 आणि मित्रांनो यालाच आपण म्हणणार अमाऊंट ऑफ क्लेम. आपण इन्शुरन्स कंपनीकडे 28,000 रुपयांचा क्लेम करणार. मित्रांनो आपलं फायनल आन्सर आपल्याला मिळालेला आहे. या ठिकाणी हा प्रॉब्लेम नंबर 6 जो आहे तो आपण मित्रांनो या ठिकाणी बघितलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.